Hello everyone, I am Lakshmikant Rajulkar. In the last video, we have seen WH questions. In this video, we are going to see verbal questions. A verbal question is a question that starts with helping verb or modal verb. Verbal questions are designed in such a way that you can answer them directly with yes or no. You don't need to give long explanation unless you want to. They are very simple and useful in everyday conversations. आपण मागच्या पिरियडमध्ये डब्ल्यूएच क्वेश्चनचा अभ्यास केला. आता आपण व्हर्बल क्वेश्चन बघणार आहोत. व्हर्बल क्वेश्चन असे असतात ज्याची सुरुवात एकतर हेल्पिंग व्हर्बने होते, ज्याला आपण ऑक्झिलरीज म्हणतो किंवा मॉडल व्हर्ब म्हणतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट येतं प्लस मेन व्हर्ब. तर अशा प्रकारचे जे व्हर्बल क्वेश्चन्स आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हे जे व्हर्बल क्वेश्चन्स आहेत याला येस नो टाइप ऑफ क्वेश्चन सुद्धा म्हणतात, कारण याचं उत्तर जे असतं तर ते येस किंवा नो मध्ये. एकतर आर यू रेडी, येस किंवा नो. हॅव यू व्हिजिटेड द टॉवर, येस किंवा नो, अशी उत्तर असतात. तर याचा अभ्यास आपल्याला करायचा, कारण या व्हर्बल क्वेश्चनचा उपयोग आपण कॉन्व्हर्सेशन मध्ये खूप प्रमाणामध्ये करतो, इंटरव्ह्यू मध्ये खूप प्रमाणामध्ये करतो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा वापर खूप करतो. म्हणून आपल्याला हे व्हर्बल क्वेश्चन जे आहेत तर ते करता आले पाहिजे. तर याचं पहिल्यांदा आपण स्ट्रक्चर घेऊ. द स्ट्रक्चर ऑफ व्हर्बल क्वेश्चन इज हेल्पिंग वर्ब और मॉडल वर्ब प्लस सब्जेक्ट plus main verb plus rest of the question plus question mark. This is the structure. Now the helping verbs are given here and these are the modal verbs. Helping verbs are do, does, did, and, is, are, was, were, has, have, had. These are all helping verbs. And modal verbs are shall, should, will, would, may, might, can, could, must. These are the modal verbs. Now, do and does is used in simple present tense. Is and are used in present continuous tense. Was and were is used in past continuous tense plus subject plus VING. The has, have, had is used in present perfect tense. Here are the helping verbs. Now see some examples. Do you know his address? This is the first sentence. Now here do is the helping verb, you is the subject, know is the base form of the verb plus rest of the question plus question mark. Here do and here does is used. It means these both sentences are in simple present tense. Simple present tense. Use do for the subject I, you, we, they, and use does for the subject he, she, it. Keep in mind. Here the subject is you. That is why use do in the beginning. It means the question starts with do here. Do you know his address? याचा अर्थ असा होतो मराठी भाषेमध्ये, तुला त्याचा पत्ता माहित आहे का? तुला त्याचा पत्ता माहित आहे का? Does anybody know the address? कुणाला तरी याचे उत्तर माहित आहे का? Does anybody know the answer? Did father get up early today? आता this question is in simple past tense. हा प्रश्न जो आहे ना सिंपल पास्ट मधला आहे, कारण did
पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्याची रचना असते did प्लस सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब plus question. This is the structure of simple past tense. Did father get up early today? आज बाबा लवकर उठले का? याचा अर्थ होतो. Will you see the teacher on Sunday? आता हे जे वाक्य आहे हे आहे सिंपल फ्युचर टेन्स. will आला जर समजा will किंवा shall प्लस सब्जेक्ट प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब असलं तर ते वाक्य असतं सिंपल फ्युचर टेन्स. हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स आहे. इथं विल आहे, इथं बेस फॉर्म वर्बचा आहे, त्याच्यामुळे हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्सचा क्वेश्चन आहे हा. आणि त्याचा अर्थ असा होतो विल यू सी द टीचर ऑन संडे? तू रविवारी शिक्षकाला भेटशील का? याचा अर्थ होतो. आणि लक्षात ठेवा वर्बल क्वेश्चन जो असतो याच्या मराठी वाक्यामध्ये शेवटी नेहमी काय? तू तेथे जाशील का? तो इकडे येईल का? त्याचं उत्तर हे नेहमी यस किंवा नो अशा पद्धतीचं असतं. इट मीन्स यू डोंट नीड टू गिव्ह एक्सप्लेनेशन. इज शी कुकिंग इन द किचन? आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इज न वाक्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर वर्ब ला आयएनजी झाली. जर समजा वर्ब ला आयएनजी लागलं आणि इज आर समजा प्रश्न सुरुवात झाली तर हा असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता असतो हा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा हा प्रश्न आहे. याची रचना अशी असते am किंवा is किंवा are प्लस सब्जेक्ट प्लस ing प्लस रेस्ट ऑफ सेंटेन्स क्वेश्चन मार्क. या प्रकारामध्ये हा प्रश्न असतो. बरोबर क्वेश्चन या प्रकारात. कशाला? तर त्याचे ते स्ट्रक्चर आहे, ही रचना आहे त्याची. वर दे वॉचिंग द मॅच अशाच पद्धतीचं हे पास्ट कंटिन्युअसचं वाक्य आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वॉच किंवा वर इजा मार आहे याच्या जागी येतं वॉच किंवा वर प्लस सब्जेक्ट प्लस VING या प्रकारात. म्हणजे वर दे वॉचिंग द मॅच? ते सामना बघत होते का? बघत होते काय? हॅज शी फिनिश्ड हर वर्क? आता हे जे वाक्य आहे प्रश्न जे आहे हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रकारचं वाक्य जर समजा हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस डॅश क्वेश्चन मार्क अशा प्रकारची रचना जर समजा वर्बल क्वेश्चनची असेल तर ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. म्हणून इथं हॅज शी फिनिश्ड हर वर्क याचा अर्थ आहे तिने तिचे काम पूर्ण केले आहे का? संपवले आहे का? असाचा अर्थ. हॅड शी कॉल्ड यू यस्टरडे हे आहे पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य. या प्रकारामध्ये हॅड आलेला आहे त्यानंतर V3 आलेला आहे. आलेले हॅड आणि V3 म्हणून हा क्वेश्चन आहे पास्ट परफेक्ट टेन्सचा. हॅड ही कॉल्ड यू यस्टरडे म्हणजे त्याने तुला काल बोलावले होते का? याचा अर्थ होतो. आता ही जी दोन वाक्य आहेत हे आहेत मॉडल वर्बने सुरू होणार. बिकॉज मस्ट अँड कॅन आर मॉडल वर्ब्स. राइट? मस्ट आय अटेंड हियर अगेन बेस फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज्ड. इथं काय आहे? अटेंड बेस फॉर्म. स्विम काय? बेस फॉर्म. म्हणून ही जी वाक्य आहेत ही वर्बल क्वेश्चन मध्ये येतात. कारण मस्ट आणि कॅन जरी समजा प्रश्नाची सुरुवात झाली आणि नंतर समजा बस बेस फॉर्म आलं तर हा जो प्रकार असतो वर्बल क्वेश्चनचा असतो. मस्ट अटेंड द मीटिंग म्हणजे मी मीटिंगला हजर असलंच पाहिजे का? कॅन दे स्विम इन द रिव्हर ते नदीमध्ये पोहू शकतात का? शकतात काय? कॅन आलं तर मस्ट असेल तर बंधन व्यक्त करतं म्हणजे मी मीटिंगला हजर राहिलंच पाहिजे.
अशा प्रकारची खूप सोपी अँड सिंपल सेंटेन्सेस, व्हेरी युजफुल सेंटेन्सेस, त्याच्यामुळे आपण याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. काहीही अवघड नाही. लक्षात ठेवायचं की ही सगळी वाक्य जे असतात तर एकतर हेल्पिंग व्हर्ब नसतो होतात किंवा मॉडल व्हर्ब नसतो होतात. आणि अशा प्रकारच्या वाक्याचा तुम्ही सराव करा, काहीही अवघड जाणार नाही. अशा प्रकारचे वाक्य जर समजा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, don't forget to share, like and subscribe